रामकृष्ण हरी. आज आपण बनवतोय कुळदाचे शेंगोळे पारंपरिक पद्धतीने. आणि कुळदाचे शेंगोळे म्हणजे ही जुनीच खाणं एक. बघा आपण त्यासाठी आज काय काय घेतले. हा खूप असा लसूण, कोथिंबीर आणि टमाटा. ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या लाल मिरच्या आहे, ओल्या लाल मिरच्या, सुकलेल्या नाही आहेत बरं का, ओल्या लाल मिरच्या आहेत. हे थोडं पीठ घेतले गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं मिक्स पीठ आहे. आणि हे आपलं कुळदाचं पीठ. आता मी हे जे आहे हे काढून ठेवलेलं, यात जिरे घेणार आहे, अजून हिंग घेणार आहे आणि मीठ घेणार आहे. ते अगदी मिक्सर मधून असं बारीक करून त्यातच हे पीठ भिजवणार आहे. तर आता मी काय करते, हे मिक्सर मधून बारीक करून घेते चांगलं. बघा मी आता हे मिक्सर मधून काढून घेतले. यात टाकले आपण हिंग. ही पेस्ट बनवली आहे. ती पेस्ट आपण पूर्ण नाही टाकणार, थोडी राहू देणार आहे भांड्यामध्ये, जेणेकरून फोडणीच्या वेळेस लागणार आहे आपल्याला ती. हे बघा, बस थोडी राहू दिली आहे. अजून यात आपल्याला आता हे पीठ, हे बघा, हे मी शेंगदाण्याचा कुटा टाकते थोडा अगदी खायला छान लागतं. ही आली आपली हळद. आता हे पीठ आपण अगदी छान असं मळून घेऊ. यात थोडं तेल घ्यायचं आपल्याला अजून. हे आलं आपलं तेल. 2 चमचे तेल घेतलं. शेंगोळे म्हटलं का अहो खायचं, अरे बापरे, खायला एवढी मजा. आणि जुन्या आठवणी सगळ्या जाग्या होता आपल्या. पौष्टिक आणि खायला अगदी गंमतशीर, मजेशीर असं काहीतरी वेगळं. मी एकदम छान असं मिक्स करून घेतले. निपरसर असं मळून घेते आता मी हे. हे शक्यतो थंडी आणि पावसाळा यात खायला मजा बी असते आणि पचन क्रिया पण याने चांगली होते. पोटासाठी चांगलं आहे. बघा एकदम मस्त असं मळून घेते मी आता हे पीठ. काही म्हणता कुळदाची जिलेबी, काही म्हणता कुळदाचे हुलगे, काही म्हणता शेंगोळे. आमच्याकडे तर शेंगोळेच म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणताय हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि कुठून बघताय ते पण सांगा. हे बघ, छान असं पीठ मळून घेतलंय मी. पीठ मळून आपल्याला 10 मिनिटं तसंच झाकून ठेवायचे. बघा पीठ भिजवून झालंय. आता त्याला मी अगदी थोडं तेल लावून आणि 15-20 मिनिटं झाकून ठेवते. थोडं असं भिजू देऊ. बघा 10 मिनिटं झाले. आपण आता हे पीठ बघा थोडं आता तेलाचा हात लावून मी पीठ मळून घेते एक वेळेस. चांगलं असं मळून घेऊ. पीठ असं घट्ट घ्यायचं, जास्त सैल पीठ नाही करायचं. छान असे पळपटावर घ्यायचे. आणि आपण पीठ तेल काही पण लावू शकतो. हे बघा किती छान बनताय बघा. इतक्यात होत आहे बघा. आमची आजी तर अशी हातावर बनवत होती, हातावर डायरेक्ट. आता आजीचं कुठं आपल्याला तर ते काही जमणार नाही, पण आपण निदान जे येते आपल्याला ते तर करू. पारंपरिक पद्धत
सांभाळण्याची प्रयत्न करू. बघा किती छान होत आहे. आपण बनवतो आता हे शेंगोळे. लहान होतो ना तेव्हा शेंगोळे म्हटलं का हसायला यायचं. आजी काय म्हणू राहिली, काय सांगते आई, अशी काय सांगते, शेंगोळे बनवायचे शेंगोळे बनवायचे. जेव्हा समजायला लागलं तेव्हा लक्षात आलं हे असतात शेंगोळे. जिलेबी. मी तुम्हाला एक जिलेबीचं पण करून दाखवते. हा थांबा आता. हे बघा, हे असं गोल केलं म्हणजे जिलेबी. बघा छान झाली ना गोल अशी जिलेबी. पटापट पटापट असे पिठाची पण गरज पडत नाही. थोडं घट्ट मळलं की पीठ नाही लावावं लागत, तेल नाही लावावं लागत. तेल शक्यतो टाळायचंच, लावायचं वापरायचं. आपल्याला असंही फोडणीत तेल द्यावा, तेलाची फोडणी द्यावा लागणार आहे. पिठात पण आपण तेल घेतलं होतं 2 चमचे. आता पण 2-2.5 चमच्याची तेल टाकून आणि फोडणी द्यावा लागेल. बघा किती छान आपली जिलेबी होती. आता हे मी पूर्ण असं वळून घेते. दोघं हाताने एकदम पटापट असे होता. किती छान होत आहे बघा बरं. आपलं पाण्याला उकळी आली. यात आपण टाकू आता थोडं मीठ. चवीनुसार मीठ टाकलं. ही आपली कोथिंबीर, कच्ची कोथिंबीर. आपण आता हे सोडून घेऊया. पाणी उकळी आल्याशिवाय पाण्यात सोडायचे नाही बरं काही. हे बघा छान असे सोडले आपण. आता झाकण ठेवू आणि मीडियम गॅसवर छान शिजू देऊ. बघा झाले आपले शेंगोळे. किती छान झाले बघा. आपण घेऊ आता खायला. हे झाले आपले शेंगोळे. आपण बनवून झाले शेंगोळे. डिश मध्ये घेतले मी खायला. मी खाते आता. तुम्ही असेच बनवा आणि नक्की खाऊन मला सांगा कमेंट मध्ये कशी झाले, काय झाले ते.